हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्ट देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज मंगळवार दिनांक 14 एप्रिल 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव, आयन उत्तर, ऋतू वसंत, मास चैत्र, पक्ष कृष्ण. तिथे मित्रांनो आजची द्वादशी तिथी आहे. मध्यरात्री 12 वाजून 13 मिनिटांनंतर प्रदोष व्रताला सुरुवात होईल. वार मंगळवार आहे. नक्षत्र मित्रांनो शततारका नक्षत्र आहे. दुपारी 4 वाजून 6 मिनिटांनंतर पूर्वा भाद्रपदा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो शुक्ल योग आहे. दुपारी 3 वाजून 39 मिनिटांनंतर ब्रह्मा योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो कौलव करण आहे. दुपारी 12 वाजून 47 मिनिटांनंतर तैतील करण्याला सुरुवात होईल आणि मध्यरात्री 12 वाजून 13 मिनिटांनंतर गरज करण्याला सुरुवात होईल मित्रांनो. मित्रांनो रवी राशी बदल करत आहे. सकाळी 9 वाजून 32 मिनिटांनी तो मेष राशीत प्रवेश करेल, मीन राशीतून. याचा पुण्यकाळ मित्रांनो स्थानिक सूर्योदय ते दुपारी 1 वाजून 32 मिनिटांपर्यंत असणार आहे. या काळामध्ये आपण सूर्यासंबंधी सर्व धार्मिक सेवा करू शकता. काही दानधर्म विधिवत किंवा गोरगरिबांना देखील करू शकता मित्रांनो, जेणेकरून आपल्या नावे पुण्य जमा होईल मित्रांनो. कारण सूर्यदेव हा महिन्यातून एक एक राशी फिरत असतो मित्रांनो. तेव्हा या काळाचे भान ठेवून आपण शक्य तितक्या आपल्या यथाशक्ती आपण सेवा करा मित्रांनो. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य आणि शनिदेव मेन राशीत असणार आहे. चंद्र कुंभ राशीत तर गुरु मिथुन राशीत असणार आहे. मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जवळच्या अनुभवी ज्योतिषाकडे जावे आणि आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे. ती जर अशुभ असेल तर आपल्याला नक्कीच शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा धार्मिक सेवा करण्याची गरज राहणार नाही. मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 6 वाजून 24 मिनिटांनी असणार आहे, तर सूर्यास्त सायंकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया मित्रांनो. अस्तंगत ग्रहांमध्ये शनिग्रह अस्तंगत झालेला आहे 12 मार्च 2026 पासून आणि आजपासूनच तो उदय देखील पावत आहे मित्रांनो. मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षर, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि आज छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. हर ओम शिव शिव शंभो राज्ञा प्रवर्तमानसते ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके 1948 प्रभादी षष्ठे संवत्सरामध्ये पराभव नाम संवत्सरे उत्तरायणे वसंत ऋतू चैत्र मासे कृष्ण पक्षे भौम वासरे शततारका नक्षत्रे शुक्ल योगे कौलव करणे द्वादशी शुभतिथो वीर गोत्रात उत्पन्न में कड़प्पा मोह पात दुरित क्षय द्वारा श्री पार्वती पति परमेश्वर पित्यर्थ विधिवत नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावरील संकल्पाचे पाणी समोरच्या किंवा जवळच्या निर्माल्याच्या तामणात सोडून द्या मित्रांनो. मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा जी आहे दुपारी 12 वाजून 47 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे, नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो.
मित्रांनो, या चैत्र मासातील मुहूर्तासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ टाकलेला आहे, अपलोड केलेला आहे. तो आपण पाहू शकता. जर आपल्याला मुहूर्ताची प्रमुख विधींच्या मुहूर्ताची गरज असेल तर, आणि आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून त्यातून आपण आपल्यासाठी स्वतंत्र असा, योग्य असा मुहूर्त निवडायचा आहे, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो. पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये तिथी वासर सकाळी 6:55 आहे. हा कालच्या एकादशी संबंधीचा तिथी वासर आहे, ज्याला आपण अं, हरिवासर देखील म्हणतो मित्रांनो. तर या वेळेआधी आपल्याला उपवास कुठल्याही परिस्थितीत सोडायचा नाही, अन्यथा आपला उपवास बाटू शकतो. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे, ज्यांनी आपल्या भारताचे संविधान तयार केले, निर्माण केले, लागू केले आणि आज आपण त्याचा उपभोग घेत आहोत मित्रांनो. तेव्हा अशा महान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज जयंती आहे. तर आपण सर्वांनी त्यांना वारंवार प्रणाम करायला हवे, कोटी कोटी प्रणाम करायला हवे मित्रांनो. रवी राशांतर होत आहे, याची सविस्तर माहिती वर आलेली आहे मित्रांनो. दुपारी 4:06 मृत्यू योग देखील आहे. हा मृत्यू योग जनन शांती संबंधी आहे. या वेळेपर्यंत जे काही बालक जन्म घेतील त्यांची जनन शांती त्यांच्या निवासस्थानी 12व्या दिवशी विधिवत पंडिताच्या माध्यमातून करायची असते मित्रांनो. अन्यथा आपल्याला पुढे जाऊन मुहूर्त काढावं लागतं आणि पंचांग बदलले की आपण सर्वजण विसरून जातो मित्रांनो. पण बाळाच्या जीवनात येणाऱ्या अशुभ घटनांची तीव्रता मात्र कमी होत नाही. ती कमी करायची असेल तर आपल्याला जनन शांती करणे गरजेचे आहे मित्र. द्वादशी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याशी संबंधित कोणी नात्यांमध्ये आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर हजर आहे, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम येत नाही. कर्मकांड सुरू करायचे असतील, लहान असो वा मोठे, तर आपण अवश्य सुरू करू शकता. पण पुढे जाऊन ते जर बंद पडतील तर मग मात्र आपल्याला दोष लागू शकतो. तेव्हा आपण विचार करूनच या कर्मकांडाविषयी ठरवावे मित्रांनो. आणि रेग्युलर जे आहेत ते आपण केव्हाही करू शकता मित्रांनो. राहू काळ दुपारी 3 ते 4:30 वाजेपर्यंत आहे. या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळा निर्माण करणार. तेव्हा आपण शक्यतो या दीड तासाच्या काळात महत्वाचे किंवा विशेष असे कामे न करता रेग्युलर जी कामे आहेत तीच करावी, अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहणार आहे. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवतो आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.